नवीन फलंदाज आता दत्ता बांधल आलाय बॅटिंगसाठी. 5व्या क्रमांकावरती त्याला पाठवण्यात आलाय. युनिट नंबर 5 वैयक्तिक निखिलचे जर पाहिल्या तर 27 धावा त्यानं ठोकल्यात या मॅच मध्ये. 6 चौकारांचा समावेश होता त्याच्या इनिंग मध्ये, त्याच्या खेळीमध्ये. ओहो, दत्ताला पहिला बॉल स्लॉट मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो फक्त तिथे बदल प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल उडवला दत्ता बांदलनं. सीमारेषा पार, लॉंग ऑन क्लिअर करतोय. सिक्सर, षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 35, म्हणजे अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. सामना खुला केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35. आता येणारे 12 बॉल मध्ये धावा करायच्या विजयासाठी दिवदिवाडी या टीमला 9. 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. दत्ता अगदी मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय, कारण षटकारानं त्यानं खाता खोललाय. महागडं षटक आकाश राहिलं या ओव्हर मध्ये. जर आकाशनं पाहिलं तर आकाशनं 18 धावा खर्च केलेल्या आहेत. जरी निखिलची विकेट त्यानं काढली, परंतु खर्चिक षटक. जयेश आला बॉलिंगसाठी. ओहो, शपलून स्लॉक केला बॉलला, उडवला स्क्वेअर लेगच्या बरोबर. बॉल सीमारेषा पलीकडे. सिक्सर. दत्ता धुट्टाच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. दोन्ही दत्ता आहेत, एक दत्ता धुटाल आणि एक दत्ता बांदल आहे. मगाशी दत्ता बांदलनं षटकारानं खातं उघडला, आता दत्ता धुटालच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. फक्त 3 धाबांची आवश्यकता आहे. 11 बॉल 3 रन. ओहो, स्विच हिट, काय फटका आहे, वाह. क्रिकेटचा अत्याधुनिक फटका, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला दत्ता धुट्टालच्या बॅट मधून. आणि हा विजय षटकार, स्विच हिटचा षटकार मारत हा सामना मात्र जिंकलाय दिवदिवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. 4 ओव्हरची मॅच आहे. खर्शी बारामोरे आणि दिवदिवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉस साठी लवकरात लवकर या. आज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये फक्त टॉस होईल, तिथे वार्तालाप होणार नाही आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि आज दत्ता मेहर सर आज 14 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडासा आपल्याला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चला, तर आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण डिक्लेअर करूया, आज घोषित करूया. चला, या मॅचचा सामनावीर ठरलेला आहे. त्याने धुवाधार बॅटिंग केली. 6 चौकारांच्या आतषबाजीनं 27 धावा ठोकल्या. तोच दिवदिवाडी या टीमचा निखिल हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. माफ करा, आलेवाडी टीमचा निखिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आलेवाडी टीम आणि लगेच खर्शी बारामोरे आपण टॉस करून घ्यायचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला, खर्शी बारामोरे या टीमनं टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे खर्शी बारामोरे आपण लगेचच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे, आपल्याकडे वेळ नाहीये. हॅलो, या ठिकाणी आमच्या मंडळाचे धडा